रुद्राक्ष हा फक्त एक दाणा नाही, तर भगवान शिवाशी जोडण्याचा एक पवित्र सेतू मानला जातो. पण आजच्या काळात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण जो रुद्राक्ष धारण करतो तो खरा आहे की बनावट? आणि रुद्राक्ष योग्य पद्धतीने धारण केला नाही तर त्याचे संपूर्ण आध्यात्मिक फळ मिळते का? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्षाचे महत्त्व, खरा रुद्राक्ष कसा ओळखावा आणि शास्त्रानुसार तो धारण करण्याची योग्य पद्धत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला आहे रुद्राक्ष म्हणजे काय. शास्त्रानुसार रुद्राक्ष हा भगवान शिवाच्या अश्रूमधून उत्पन्न झाला आहे, म्हणून तो अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. रुद्राक्ष धारण केल्याने मन शांत होते, नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि साधने स्थिरता प्राप्त होते. पण यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्राक्ष खरा आणि शुद्ध असणे. चला तर मग जाणून घेऊयात खरा रुद्राक्ष कसा ओळखावा. आजच्या काळात बाजारात बनावट रुद्राक्ष मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणून रुद्राक्ष खरेदी करण्यापूर्वी त्याची योग्य ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरा रुद्राक्ष ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यापैकी एक, नैसर्गिक रेषा. खऱ्या रुद्राक्षावर दिसणाऱ्या रेषा वरून खाली अखंडपणे जातात. त्या कृत्रिमपणे कापलेल्या किंवा कोरलेल्या वाटत नाहीत. जर रेषांमध्ये तुटलेपणा, जोड किंवा असमानता दिसली तर तो रुद्राक्ष बनावट असण्याची शक्यता असते. 2. पाण्यात बुडण्याची चाचणी. सामान्यतः खरा रुद्राक्ष पाण्यात टाकल्यावर बुडतो, तर काही हलके किंवा बनावट दाणे पाण्यावर तरंगू शकतात. मात्र ही अंतिम खात्री देण्याची चाचणी नाही, कारण खरे रुद्राक्षही विशिष्ट परिस्थितीत तरंगू शकतात. म्हणून फक्त या एका गोष्टीवर अवलंबून राहू नये. ही फक्त प्राथमिक ओळख मानावी. 3. 2 भाग जोडलेले नसतात. बनावट रुद्राक्ष तयार करताना 2 तुकडे चिटकवून एकसारखा आकार दिला जातो. अशा वेळी मध्ये जोड किंवा चिटकवलेली रेषा दिसू नये. जर असा जोड स्पष्ट दिसला तर तो रुद्राक्ष संशयास्पद मानावा. 4. आतमध्ये नैसर्गिक खोपणी. खऱ्या रुद्राक्षाचे चित्र सरळ, नैसर्गिक आणि समतोल दिसते. मशीनने पाडलेले चित्र मात्र वेगळ्या प्रकारचे, गुळगुळीत आणि कृत्रिम वाटू शकते. म्हणून रुद्राक्ष आतूनही नीट तपासणे महत्त्वाचे आहे. 5. विश्वासार्ह ठिकाणाहून खरेदी. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रुद्राक्ष नेहमी प्रमाणपत्र देणाऱ्या किंवा विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच घ्यावा, कारण योग्य स्रोताशिवाय रुद्राक्षाची सत्यता ओळखणे कठीण होऊ शकते. योग्य आणि शुद्ध रुद्राक्षच आपल्याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ देऊ शकतो. म्हणून खरेदी करताना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना योग्य रुद्राक्ष खरेदी करायचा आहे तसेच शास्त्रोक्त धारण विधी जाणून घ्यायचा आहे, त्यांनी अनुभवी श्री अतुल आपटे गुरुजींकडे सविस्तर मार्गदर्शन घ्यावे. त्यांची अधिक माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे स्क्रीनवर त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिसून येत आहे, त्याच्यावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. रुद्राक्ष धारण करण्याची योग्य पद्धत. शास्त्रानुसार मंत्राशिवाय धारण केलेला रुद्राक्ष पूर्ण फलदायी ठरत नाही. रुद्राक्ष शुद्ध करून ताम्रपत्रात ठेवावा, त्यावर प्राणप्रतिष्ठा करावी आणि विहित मंत्राचा 1000 वेळा जप करावा. आपला रुद्राक्ष कुठला आहे, कुठल्या प्रकाराचा आहे, त्यानुसार त्याचा मंत्र हा वेगवेगळा असतो. तुम्हाला स्क्रीनवर 1 मुखी, 5 मुखी आणि 10 मुखी रुद्राक्षाचे वेगवेगळे मंत्र दिसून येत असतील. पुढील आहे रुद्राक्ष धारण करण्याची संख्या आणि स्थान. शास्त्रामध्ये शरीरावर रुद्राक्ष धारण करण्याचे प्रमाण सांगितले आहे, जसे की कंठात 32, मस्तकावर 40, कानात 6, मनगटावर 12, भुजांवर 16, शिखेवर 1 आणि हृदयावर 108 रुद्राक्षांची माळ. असे रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य पवित्र असो वा अपवित्र, सर्व पापातून मुक्त होऊन रुद्र लोकाला प्राप्त होतो असे मानले जाते. असा साधक स्वतः नीलकंठाच्या अंशासमान मानला जातो. म्हणूनच रुद्राक्ष हा फक्त अलंकार नाही, ती एक आध्यात्मिक साधना आहे. खरा रुद्राक्ष योग्य मंत्र आणि श्रद्धेने केलेले धारण हेच आपल्याला भगवान शिवाच्या अधिक जवळ नेते.
हर हर महादेव.